7 प्रमुख संघटना ज्यात सहभागी आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या 27 संघटना आहेत त्या या जेव्हा वीज कायदा संसदेमध्ये येईल तेव्हा आम्ही 27च्या 27 संघटना याला विरोध करणार आहोत एकत्रितपणे. आणि याच्यासोबतच ज्या काही महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकाच्या संघटना आहेत त्याच्यासोबत काही इंडस्ट्रीज आहेत आणि इंडस्ट्रीचे काही जे मालक आहेत त्यांच्या संस्था आहेत यांच्या सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. लोकसभा आणि राज्यसभेतले जे खासदार आहेत त्याच्यानंतर राष्ट्रपती नियुक्त जे काही खासदार आहेत या सर्व खासदारांना आपल्या संघटनांकडून सरकारच्या विरोधात काय निवेदन देण्यात येणार आहे काय? कारण आता या हिवाळी अधिवेशनाची अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वेळेस 2021-22ला जेव्हा विधेयक आलं तर देशातल्या सर्व खासदारांना आमच्या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीनं निवेदन दिलं. त्याचा परिणाम असा झाला की देशातल्या 13 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या विधेयकाला विरोध केला. 500च्या वर स्टेक होल्डर जे आहेत शेतकरी संघटना त्यांनी सुद्धा विरोध केला आणि हजारो ग्राहकाच्या संघटनांनी सुद्धा त्याला विरोध केला. आणि म्हणून केंद्र सरकारला ते बिल लोकसभेमध्ये पास केल्यानंतर सुद्धा ठेवल्यानंतर पास करता आलं नाही, स्टँडिंग कमिटीकडे पाठवावं लागलं. आता सुद्धा आम्ही देशातल्या आता जसं सांगितलं की देशातल्या 500च्या वर शेतकरी संघटना त्यानंतर ग्राहकाच्या संघटना लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष यांचे एक संमेलन आम्ही 14 डिसेंबरला दिल्लीला बोलवलेलं आहे. त्यामध्ये देशभरातले सगळे खासदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध पार्टीचे लोक सगळे राजकीय पक्षाचे यांना आम्ही आमंत्रित करून आमची भूमिका हे मांडणार आहे. कारण हे जे विधेयक आहे हे देशामधल्या 44 ज्या वीज कंपन्या आहेत त्या वीज कंपन्या निस्तनाभूत करण्याकरता आणि 13 खाजगी कंपन्या ज्या वितरणामध्ये काम करतायत त्यांना बढ़ावा देण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. जर सरकारने विधेयक पारित करायचं ठरवलं आणि ते जर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जमलं नाही सरकारला तर राष्ट्रपतींकडून ते अध्यादेश काढू शकतात. हे तर सरकारच्या हातात आहे. मग पुढे काय? तसं सरकार एवढी हिंमत करणार नाही कारण MTNL BSNL सारखं नाहीये. हे वायर नेटवर्क आहे आणि वायर नेटवर्कमध्ये एवढी हिंमत करून उद्या देशातले वीज कामगार जर संपावर गेले तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल. एकदा जर एका राज्यामध्ये ग्रीड फेल झालं तर पूर्ण देशावरती त्याचा परिणाम होतो. आपण बघितलं मोदीजींनी सांगितलं होतं की लाईट बंद करा पूर्ण देशामध्ये 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट त्याचा परिणाम ग्रीड फेल होणार. जेव्हा हे गेलं आम्ही हेच सांगत होतो की एका वेळेत जर पूर्ण देशातले लाईट बंद केले त्याचा परिणाम ग्रीडर होणार आणि म्हणून सरकारला तो निर्णय बदलावा लागला. असं होत नाही आणि असं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे जनतेची लढाई आहे. वीज ग्राहकासाठी आमच्या काही आर्थिक मागण्या नाही आहे कर्मचारी अभियंत्याच्या. ते प्रश्न आहे की हा देशाच्या जनतेच्या मालकीचा उद्योग आहे आणि करोडो अब्ज रुपयाची जी संपत्ती आहे जनतेची हिची लूट होणार आहे आणि ही वाचली पाहिजे याकरता आमची ही लढाई आहे. मग तुम्ही सरकारला चतुर्सीमे आत कोणत्यात असं तुम्हाला वाटत नाही का? काय चतुर्सीमेचे आत सरकारला कोणत्यात असं वाटत नाही का? सरकारला कोणत नाही. आम्ही फक्त लोकांकरता रिलीफ लोकांकरता आहे. त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून आम्ही मांडतो. थँक्यू सर.